सगळ्या देशाला माहिती आहे। वेगवेगळ्या भागामध्ये पेपरफुटीचे प्रकार माग वेगवेगळी सरकार असताना झालेली या सभागृहात चर्चा झालेली आहे। आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही मला सगळ्यांना माहिती आहे। म्हणूनच देशाच्या पातळीवर ह्या संदर्भामध्ये पेपरफुटीचे प्रकार अजिबात होऊ नये। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्माननीय नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात। त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे। स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल ताबडतोब त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याचबरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे। माझा स्वतःचं असं मत आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढे पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्व्हॉल्व आहेत असंही पुढे आलंय। त्याची चौकशी चाललेली आहे। त्याबद्दल आपण ज्या काही सूचना निर्देश सरकारला दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडून केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।